Good morning, friend. Uh, Today we'll discuss the same process, that is transcription. ऑलरेडी आपण सिम्प्लिफाईड प्रोसेस पाहिलेली आहे. आज आपण फक्त स्लाइड जे आपलं आहे डिटेल स्ट्रक्चर काय आहे, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन, ही डिटेल स्ट्रक्चर सांगणार आहे विथ हेल्प ऑफ दॅट इज पीपीटी प्रेझेंटेशन. ऍक्च्युली ही पीपीटी मी बनवलेली नाही, नेटून घेतलेली आहे. त्या सरांचं नाव आहे, त्या प्रोफेसरचं नाव आहे, रेफरन्स पीपीटी, सरांचं नाव आहे डॉक्टर एन शिवराजन जानी. ऍक्च्युली यांची ही पीपीटी आहे. मी फक्त दाखवत आहे तुम्हाला की नेमकी त्यांनी कशी बनवली ऍक्च्युली पीपीटी, की कशाबद्दल ट्रान्सक्रिप्शन ह्या प्रोसेस मध्ये जे काही हे आपले आहेत, दॅट इज डॉक्टर एन शिवराजन जानी. ऍक्च्युली यांनी पीपीटी बनवली. इंटरनेटवरच आहे म्हणून अगोदर त्यांचं नाव सांगणं गरजेचं आहे. त्यांनी बनवलेली आहे, आपण ती फक्त यूज करत आहेत आपल्या लेक्चरवरती. तर पहिलं डेफिनेशन, दॅट इज सिंथेसिस ऑफ आरएनए युजिंग दॅट इज कॉल्ड सिंगल स्टँडर्ड, दॅट इज एसएस मीन्स दॅट इज कॉल्ड सिंगल स्टँडर्ड डीएनए as a template by DNA dependent RNA polymerase enzyme, that is called as RNA synthesis. Similar to replication in term of chemical mechanism, that is polarity and use of template, but differs in it does not require a primer, only a short segment of DNA is transcribed. See, these are the double standard DNA and transcription. Those are occur within nucleus, and these are made up of that is RNA, that is messenger RNA, and then this messenger RNA that goes to the cytoplasm, and that process and the messenger RNA to made a protein. These are the protein. This process is called translation. Then all three types of cellular RNA are copied during the transcription, that is called messenger RNA. Encode amino acid sequence of one or more polypeptide specific by gene. Then transfer RNAs, that is called as tRNAs म्हणून आपण त्याला read information encoded in the messenger RNA and transferred appropriate amino acid to growing a polypeptide chain during a protein synthesis. त्याचं काम काय की बरोबर तोच ट्रान्सफर RNA काय होतो, त्या अमायनो ऍसिड घेऊन appropriate अमायनो ऍसिड घेऊन काय होतो, तो कोड इनकोड करतो, क्रॅक करतो आपण आपल्या भाषेत. त्यानंतर रायबोझोमल आरएनए, ऍक्च्युली याचं काम काय आहे की रायबोझोम बनवण्यात काम आहे. कारण की रायबोझोमल आरएनए जो रायबोझोम बनतो त्याचा 70% नियर अबाउट 70% काय असतो, रायबोझोमल आरएनएचा पार्ट असतो आणि 30% प्रोटीन असतो. हे दोन्ही मिळून रायबोझोम बनतो. तर तो तिचा वर्क असतो. रायबोझोमल आरएनए आर दॅट इज कन्स्टिट्यूट ऑफ रायबोझोम्स, that is intricate cellular machine that synthesis of protein. Then silent feature of transcription, all type of RNA in the nucleus, synthesis of all type of RNA in the nucleus. Only one strand or DNA, that is called as participated ribonucleotide are used in RNA synthesis. Then RNA synthesis occur in 5' to 3' direction. DNA template is read from the 3' to 5' direction. Then synthesis follows, that is Watson and Crick pairing rules, that is adenine to uracil and guanine to cytosine. There is DNA dependent RNA polymerase or RNA polymerase. You have no, these are the enzyme RNA polymerase as well. Then the basic requirement of transcription, that template, that is SS DNA हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर एन्झाईम गरजेचं आहे. कोणते एन्झाईम? डीएनए डिपेंडंट आणि आरएनए पॉलिमरेज एन्झाईम गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर काय, रायबोन्यूक्लियोसाइड और ट्रायफॉस्फेट्स म्हणतो आपण त्याला, that is ATP, GTP, CTP आणि UTP हे गरजेचं आहे. द डीएनए कोडिंग स्ट्रँड आणि डीएनए टेम्पलेट स्ट्रँड दोन्ही दिलेले आहेत. टेम्पलेट जे स्ट्रँड आहे ऍक्च्युली त्याला काय होतं, मेसेंजर आरएनए त्याला अटॅच होत असतो आणि कोडिंग जो स्ट्रँड आहे त्याला होत नाही, त्याचं असं बंद नाही. तर ते दोन दिलेले. त्याच्यानंतर स्टेप्स इन्व्हॉल्ड इन ट्रान्सक्रिप्शन, म्हणजे कोणकोणत्या स्टेप्स ट्रान्सक्रिप्शन मध्ये इन्व्हॉल्ड असतात. तर पहिली स्टेप्स आहे इनिशिएशन, देन इलॉंगेशन, लास्ट पडत टर्मिनेशन अँड रिलीज. आपण मेसेंजर आरएनए काय होतं, टर्मिनेट किंवा रिलीज होतो. सुरुवातीची जी म्हणजे ते आहे टेम्पलेट डीएनए, दॅट इज डीएनए दॅट इज प्रोमोटर रिजन, तुम्हाला माहिती आहे ऑपरंट मॉडेल काय आहे, ट्रान्सक्रिप्शन युनिट आणि टर्मिनेशन युनिट असे तीन रिजन आहेत. प्रोमोटर रिजन काय करतो, इट स्पेसिफिक रिजन ऑफ डीएनए वेअर ट्रान्सक्रिप्शन इज इनिशिएटेड.
Transcription unit म्हणजे काय? It is a region where DNA template is transcribed, present in between the promoter and terminator. Terminator unit, it is a region where transcription terminate. इथं ट्रान्सक्रिप्शन काय होते? टर्मिनेट होते. त्यानंतर that is initiation, पहिलं जी स्टेप्स आहे, actually this step start with the recognition of promoter sequence of DNA coding, that is called anti-template म्हणतो आपण त्याला, strand by RNA polymerase. Promoter sequence are the specific areas of DNA that act as starting signal for initiation process recognized by RNAP, म्हणजे RNA promoter म्हणतो आपण त्याला. The common sequence are present on the upstream side of the start site of transcription. Start site, it is denoted by +1 +1. Promoter of prokaryotes. आता प्रोकॅरियोटचे प्रमोटर काय आहे? आता दोन्ही सेल ऑलरेडी मी कालच्या लेक्चरला प्रोकॅरियोटिक सेलचं ट्रान्सक्रिप्शन कशी होती, युकॅरियोटिक ची ट्रान्सक्रिप्शन कशी होती हे ऑलरेडी तुम्हाला सांगितले. that is right now box or TAT box म्हणतो आपण त्याला. It contains 6 nucleotide bases, that is TAT located 10 bases away on the left of origin of transcription. That is त्याच्यानंतर 35 sequence or 5-2 the TTGACA 3- sequence. It is 35 base pair upstream of the transcription unit, that is TTGACA, that is 5-2 3-. Then promoter for prokaryotic, like transcription unit, सिंपल प्रमोटर आहेत दिलेले त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतील की प्रमोटर आणि these are the transcriptor. तर कोडिंग स्ट्रँड that is 5-2, these are 3- आणि टेम्पलेट स्ट्रँड that is 3-2, तर 5-. सिम्पली that is PP प्रमोटर साइड आहे. आणि तुम्हाला हे माहित आहे की ऑपरेटर मॉडेल कसं असतं, प्रमोटर कडून मग हे होत असतं. that is RNAP prokaryote, that is RNAP prokaryotes have 5 subunit, 2 alpha unit, beta and beta 1 and sigma unit. आता इथं थोडे वेगळे युनिट सांगितले, मी थोडं वेगळं सांगितलं. 2 alpha, 2 beta and 1 omega. इथं सिग्मा दिलेले की हे प्रोकॅरियोटिकचे 2 alpha, 2 beta and 1 सिग्मा हे प्रोकॅरियोटिक सेलचं आहे. पण युकॅरियोटिक सेल मध्ये कसं आहे 2 alpha, 2 beta and 1 omega, 1 omega. तर असं युकॅरियोटिक सेल मध्ये सब युनिट आहेत कशाचे? RNA पॉलिमरेज एन्झाइमचे. तर RNA पॉलिमरेज विदाउट अ सब युनिट इज कोर एन्झाइम, दॅट इज अल्फा बीटा 1 असं दिलेले. and these are the sigma factor. The core enzyme contains the catalytic activity and core enzyme with the sigma factor is holo enzyme म्हणून आपण त्याला. The function of RNAP, that is subunit role. A, bind regulatory protein. अल्फाचं काम काय? They are bind regulatory protein. बीटाचं काम काय? To form a phosphodiester bond. बीटा 1 चं काम काय? That is fixes RNAP, that is RNA promoter to DNA template. हे फिक्स करण्याचं काम आहे. And then सिग्माचं काम काय आहे की recognize and bind the promoter region to DNA and initiate transcription. तर हे कशाचं काम आहे? तर सिग्माचं फंक्शन. In bacteria, one species of RNAP can synthesize to all RNA molecules like messenger RNA, transfer RNA, and ribosomal RNA. Then RNA polymerase differs from DNA polymerase in 2 aspects, like no primer is required to RNAP and RNAP lacks a separate, that is called as pro-operating 3- to 5- exonuclease activity. The error rate of transcription is higher. Error rate is 10⁴ to 10⁵ times more than the replication. Error causes a little damage as they are not transmitted to daughter cell next generation. That is error rate is higher. That is 10⁴ 10⁵ times more than the replication. Then identification of promoter region, that is sigma unit of the RNA polymerase identify the promoter region, that is template region. The RNA polymerase binds to the promoter region of the template DNA. Then beta subunit fixes the promoter region of the template strand and initiates the transcription. Then that is the sigma factor is released and RNAP is promoter region
unwind DNA helix. The first, that is transcription bubble, is formed as the DNA unwinds downstream. Transcription bubble contain, that is RNAP, that is DNA, and a new strand of RNA form. These are the nick. ट्रान्सक्रिप्शन मध्ये आपण पाहतो. आणि ही जी निक तयार होती ती कशामुळे तयार होती, इंडोन्यूक्लियस एन्झाईम मुळे तयार होती. आणि इथं ऍक्च्युअली काय होतं की इथं जे आपला आरएनए पॉलिमरेज एन्झाईम आहे त्याचे जे 5 सबयुनिट आहेत हे इथं काम करतात. आणि इथून काय होतं, अशा प्रकारे आरएनए बनतो. कसा, जर फायदा शिकला असतो आणि असं थ्रेडॅश असतो. म्हणजे सुपर कॉईल ओव्हरकम टोपो आयसोमरेज. आता हे तुम्हाला माहिती आहे, टोपो आयसोमरेज किंवा आपला त्याला जे डीएनए डबल हेलिक्स असतो, दॅट इज कॉल्ड, आपण सुपर कॉइलिंग एन्झाईम म्हणतो त्याला, पुन्हा एक नाव आहे. आणि टोपो आयसोमरेज एक नाव आहे की त्याच्यामुळे तो सुपर कॉइल होतो, हा एन्झाईम ऍक्ट करतो ऍक्च्युली. आणि त्याच्यानंतर आता ही झाली प्रोसेस, दॅट इज कॉल्ड इनिशिएशन. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबू. उद्या परत नवीन जे आहे, नवीन जी इथून पुढची प्रोसेस आहे, दॅट इज कॉल्ड इलॉंगेशन, हे आपण नंतरच्या लेक्चरला घेऊ. तर टुडे स्टॉप हिअर. थँक्यू ऑल ऑफ अस.